जेव्हा या सायन्सचं ऍप्लिकेशन आपण इथं केलं, शास्त्रीय दृष्ट्या आपण या समीकरणाचा जेव्हा अभ्यास करायला लागलो, त्या अभ्यासाला म्हटलं जातं अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स. मग इकॉनॉमिक्स म्हणजे काय तर मर्यादित संसाधनं आणि अमर्यादित गरजा ह्यांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. मग इथं अर्थ म्हणजे पैसा हा शब्द सरळ सरळ असताना सुद्धा मग याला संसाधन शास्त्र असं का नाही नाव दिलं? त्याची साधी गोष्ट अशी आहे, लक्षात घ्या, इथं पैसा किंवा अर्थ हा जो शब्द वापरलेला आहे तो एका संसाधनाच्या स्वरूपानेच वापरलेला आहे. कारण पैशाचा वापर करून तुम्हाला जी बाकीची जी लागणारी संसाधनं आहेत ती बहुतांशी तुम्ही घेऊ शकताय सगळी, आणि ते सहजासहजी लगेच डोक्यात येणारा विषय, समजणारा विषय. अर्थशास्त्र विषय जरी किचकट वाटत असला ना तरी लक्षात घ्या, अर्थशास्त्रज्ञांनी कायमच तो सोपा करण्यावरती भर दिलेला आहे. संसाधन शास्त्र म्हणायचे का म्हणू शकताय, पण ते लोकांना फारसं कळणार नाही, समजणार नाही, म्हणून आपलं अर्थशास्त्र.